नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. ती म्हणजे बी-एम-सीमध्ये जी पदभरती आलेली आहे सध्याची, त्याचं नाव जे आहे ते कार्यकारी सहाय्यक म्हणजे पूर्वीचं नाव लिपिक होतं. या पदाकरिता जी जाहिरात आलेली आहे. तर यासाठी टोटल जर बघितलं तर 1846 पदांकरिता ही पदभरती आलेली आहे. तर खूप चांगली पदभरती आहे ही. खूप चांगला चान्स आहे 1846 पदांकरिता. गट क ची पोस्ट आहे आणि जे पेमेंट आहे 25,500 ते 81,100 हे खूप चांगलं पेमेंट आहे. लक्षात घ्या खूप चांगलं आहे. नॉर्मली जर बघा तर या पेमेंटवरती जाता-जाता विद्यार्थ्यांचे 5 ते 6 वर्ष चालले जातात. या पेमेंटवर येता-येता 19,000 पासून असतं सुरुवात 19,900 पासून. तर त्याला 25,500 पर्यंत येण्यासाठी खूप वेळ लागतो. तर चांगली वेतन वाढ दिलेली आहे ह्यांनी. कॅटेगरीनुसार जागा तुम्हाला माहिती आहे एस-सीसाठी 142 जागा आहेत, एस-टीसाठी 125 जागा आहेत, सॉरी 150 विजेसाठी 49 जागा आहेत, एन-टी-पीसाठी 54 जागा आहेत, एन-टी-सीसाठी 39 जागा आहेत, एन-टी-डीसाठी 38 जागा आहेत, एस-बीसाठी 46 जागा आहेत. त्याच्यानंतरनं ओबीसीसाठी 452 जागा आहेत. त्याच्यानंतरनं ई-डब्ल्यू-एस आणि एस-ई-बी-सीसाठी 185 प्रत्येकी जागा आहेत. ओपनसाठी 506 जागा आहेत. टोटल 1846 पदांकरिता पदभरती असणार आणि 20 तारखेपासून फॉर्म सुरू झालेला आहे भरणे. तर आता आपण काय करतो की त्याचा सिलेबस जो आहे तो काय आहे त्याची आपण डिस्कशन करणार आहोत डिटेलमध्ये सिलेबस. ओके, डिटेलमध्ये सिलेबस काय असणार त्याची डिस्कशन करणार आहोत. तर जर बघितलं तर ही पदभरती टी-सी-एस मार्फत घेतली जाणार आहे. लक्षात घ्या 12वीचा लेवल असणार आहे. ही परीक्षा जी आहे ती 12वी लेवलची असणार आहे आणि त्याच्यामुळे याच्यात 4 घटक असणार आहेत. बघा 4 घटक आहेत. त्याच्यामध्ये बघा की जर तुम्ही बघितलं तर मराठी आणि इंग्लिश याचा दर्जा असणार आहे तो 10वीचा असणार आहे. ओके, सॉरी उच्च माध्यमिक सांगितलं 12वीचा दर्जा राहील सांगितलेलं ऑलरेडी मी. आणि त्याच्यानंतर ही जी परीक्षा असणार आहे त्याची ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टाईपची क्वेश्चन असणार आहे. त्याच्यानंतर बघितलं तर बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या उत्तर प्रश्नपत्रिका दर्जा पदवी दर्जाच्या लेवलचा असणार आहे. म्हणजे हे 2 सब्जेक्ट जे आहेत बघा लक्षात घ्या, हे 2 सब्जेक्ट जे आहेत ते 12वी लेवलचे आहेत आणि बाकीचे लेवल जे असणार आहे ते ग्रॅज्युएशन लेवल असणार आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं तर 4 घटक आहेत. मराठी आहे, भाषा आणि व्याकरण, इंग्लिश आहे, भाषा आणि व्याकरण, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असणार आहे. तर प्रत्येकाचे 25 प्रश्न आहेत म्हणजे मराठीचे 25 प्रश्न, प्रत्येकाला 2 गुण आहेत म्हणजे 50 गुण असणार आहेत. इंग्लिश असणार आहे, सॉरी मराठीतच असणार आहे. त्यानंतर इंग्लिशमध्येच बघा तर 25 प्रश्न असतील, 50 गुण असतील, इंग्लिशमध्येच असणार आहे. सामान्य ज्ञान 25 प्रश्न, 50 गुण हे मराठीतच असेल आणि बौद्धिक चाचणी 25 प्रश्न, 50 गुण ही मराठीत असेल. म्हणजे 100 प्रश्न असतील आणि 200 गुण असणार आहेत हे. म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 मार्काला असणार आहे. आता याच्यात जर बघितलं तुम्ही तर बौद्धिक चाचणीचं जे स्वरूप आहे लक्षात घ्या की याच्यात सांगितले बौद्धिक चाचणीचं स्वरूप हे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षानुसार असणार आहे. म्हणजे तुम्ही जर जे परीक्षा असतात शिष्यवृत्तीच्या असतात त्याच्यानुसार असेल. मौखिक चाचणी नसणार आहे, इंटरव्ह्यू नसणार आहे. त्याच्यानंतरनं इंग्रजी भाषा आणि व्याकरण ऑनलाईन इंग्रजी भाषेतून घेतले जाणार आहे. मराठी भाषा आणि सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी हे मराठीतूनच घेतले जाणार आहे. त्याच्यानंतरनं इथं दिलेलं आहे की सामान्य ज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बी-एम-सी रिलेटेड स्थानिक बाबी, वैशिष्ट्य आणि चालू घडामोडी रिलेटेड प्रश्न अंतर्भूत असतील. म्हणजे बी-एम-सी रिलेटेड काही तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहेत. मुंबई रिलेटेड जे आहेत बी-एम-सीचं आहे त्याच्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारला. आता डिटेल सिलेबस बघूयात आपण आता. तर जर तुम्ही सिलेबस जर पाहिला ऑलरेडी मी डिस्कस केलेला आहे हा. तर याच्यामध्ये 4 घटक आहेत मी सांगितल्यानुसार. मराठी आहे, ओके, मराठी भाषा व्याकरण आहे 25 प्रश्न 50 गुण, इंग्रजी भाषा 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण, बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 50 गुण. आता डिटेलमध्ये सिलेबस बघूयात एक यानुसार एक. तर मराठीमध्ये जर पाहिलं तर बघा हे सिलेबस आहे. तर त्याच्यामध्ये करण्यासारखे हे आहेत टॉपिक आहेत ते आहे मराठी याच्यामध्ये समानार्थी शब्द, त्याच्यानंतर वाक्यरचना आणि वाक्याचे प्रचार, वचन आणि त्याचे प्रचार, शब्दाच्या जाती आहेत ऍक्च्युली जाती आहेत त्या आणि त्यांचे प्रकार, लिंग आणि त्यांचे प्रकार, सर्वनाम, विशेषण, संधी, नाम, समास आणि त्यांचे प्रकार, अलंकारित शब्द, मराठी भाषेतील वाक्यप्रचार विचारले जातील. त्याच्यानंतर विरुद्धार्थी शब्द, त्याच्यानंतर विरुद्धार्थी शब्द झाले विरुद्धार्थी शब्द, एका शब्दाचे अनेक अर्थ, म्हणी आणि त्यांचे अर्थ, प्रयोग व त्यांचे प्रकार, काळ आणि त्यांचे प्रकार, विभक्ती आणि त्यांचे प्रकार, ध्वनी दर्शक शब्द, समूह दर्शक शब्द,
वाक्य प्रतिकरण त्याचे प्रकार, विरामचिन्ह आणि त्यांचे प्रकार, क्रियापद, त्याच्यानंतर क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय, शब्दसिद्धी आणि त्याचे प्रकार विचारले जातात. त्याच्यानंतर इंग्रजी भाषेमध्ये 25 प्रश्न 50 गुण असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह तुम्हाला यायला पाहिजे. सिनॉनिम्स, अँटोनिम्स तुम्हाला आले पाहिजेत. त्याच्यानंतर प्रोव्हर्ब्स, त्याच्यानंतर टेन्स आणि त्याचे टाइप्स असणार आहेत. टाइप्स असणार आहे, क्वेश्चन टॅग असेल, यूज ऑफ प्रॉपर फॉर्म ऑफ वर्ब असेल, स्पॉट द एरर असेल, पंक्च्युएशन असेल, फिल इन द ब्लँक्स इन द सेंटेन्स होतील, व्हॉइस असेल, वर्बल कॉम्प्रेशन पॅसेज एक्स्ट्रा असू शकतो, स्पेलिंग असतील, त्याच्यानंतर सेंटेन्स असेल, नॅरेशन असेल, स्ट्रक्चर असेल, तुम्हाला वर्डचं स्ट्रक्चर, वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, आर्टिकल वरती प्रश्न विचारतात, व्होकॅब्युलरी येते, त्याच्यामध्ये यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग येतील, एक्सप्रेशन येणार आणि फ्रेजेस तुम्हाला विचारले जातील. त्याच्यानंतर पुढचा जो आहे घटक तो असणार आहे सामान्य ज्ञान असेल. सामान्यांचे 25 प्रश्न 50 गुण असतील. त्याच्यामध्ये चालू घडामोडी महाराष्ट्र रिलेटेड आणि त्याच्यानंतर बीएमसी रिलेटेड जे आहे बीएमसी रिलेटेड तुम्हाला चालू घडामोडी विचारले जातील. त्याच्यानंतर राज्य व्यवस्थेवर विचारले जातील. त्याच्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी होती, महाराष्ट्राचा भूगोल आणि त्याच्यावरती इतिहास, महाराष्ट्राचा सामान्य माहिती विचारली जाईल. त्याच्यानंतर समाज सुधारकावरती, पंचायत राज, स्थानिक प्रशासनावरती प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर वन रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारले, फॉरेस्ट समथिंग. त्याच्यानंतर पर्यावरण, त्याच्यानंतर जैवविविधता, पर्यावरण संतुलन, महाराष्ट्राचे हवामान, याच्यावरती तुम्हाला काय होतील की प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर बौद्धिक चाचणीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात, बघा कोणत्या कोणत्या आहेत. एनॉलॉजीवरचे प्रश्न असेल, त्याच्यानंतर सिरीज असते, सिरीज वरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर जर पुढे चाललो तर पुढचा घटक जो आहे तो आहे व्हेरिफिकेशन ऑफ ट्रूथ ऑफ द सब्जेक्ट. स्टेटमेंट वरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात, खरं आहे का खोटं आहे त्याच्याबद्दल ती. त्याच्यानंतर सिच्युएशन रिएक्शन टेस्ट येईल, डायरेक्शन सेन्स टेस्ट येणार आहे, क्लासिफिकेशन वरती प्रश्न विचारले जातात, डेटा सफिशियन्सी वरती, अल्फा न्यूमरिक सिरीज वरती तुम्हाला प्रश्न विचारले आहे, पझल असेल, ब्लड रिलेशन वरती असेल, कोडिंग डिकोडिंग, ॲझर्टेशन अँड रिझनिंग वरती प्रश्न असेल, अर्थमॅटिक रिझनिंग असेल. त्याच्यानंतर मॅथमॅटिकल ऑपरेशन वरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात, वेन डायग्राम वरती, वर्ड सिक्वेन्स वरती, मिसिंग कॅरेक्टर वरती, सिक्वेन्शियल आउटपुट ट्रेनिंग वरती, डायरेक्शन वरती, टेस्ट ऑन अल्फाबेट आणि इलिजिबिलिटी टेस्ट. हे इंग्लिशमध्ये मी सांगितलेलं आहे. तर याच्यावरती तुम्हाला काय की जे नॉर्मल टीसीएस वरती ते प्रश्न विचारले जातात, हे सगळे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर ही माहिती होती. ओके, तर अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत काय करा की शेअर करा. आणि आपल्या जीएसच्या 25 पैकी 25 या सिरीजला काय करा की तुम्ही जॉईन करा. ओके, तर अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.